नमस्कार, महासागरमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलो होतो थेट या उपोषण स्थळी। आपण पाहतोय की मागच्या साईडला मनोज जरांगे जे आहेत त्यांचं उपोषण सुरू आहे। आज 5वा दिवस आहे त्याच्या उपोषणाचा आणि आपण पाहतोय की या ठिकाणी आज त्यांची तब्येत कुठेतरी खालावली आहे असं या ठिकाणी दिसतंय। तर आपण इथून पाहूयात हे दृश्य। खरं तर आपण पाहतोय की आज 5वा दिवस आहे आणि आज न्यायालयाने ज्या पद्धतीने एक सांगितलंय की सगळे रस्ते खाली करा, त्या पद्धतीने 12च्या आत आज रस्ते आणि रेल्वे स्थानक देखील या ठिकाणी खाली झाले आहेत। आपण पाहतोय की आता सध्याची जी परिस्थिती आहे, मनोज जरांगे यांची सकाळी तपासणी करण्यात आली आणि त्या तपासणीमध्ये त्यांची शुगर लेवल तपासण्यात आली, त्याच कमी झाली होती। त्याच पद्धतीने शुगर लेवल देखील कमी झालेली आहे। डॉक्टरांनी त्यांना पाणी घ्यायला सांगितलं तरी त्यांनी पाणी घेण्यास नकार दिलेला आहे। आज 5वा दिवस आहे आणि आज आपण पाहतोय की या ठिकाणी टेंट उभा केलेला आहे आणि त्यामुळे सगळे आंदोलक आज आझाद मैदानात आहेत। 5व्या दिवशी आज या ठिकाणी पाऊस नसल्यामुळे आंदोलकांना या ठिकाणी सुरळीत आंदोलन करता येतं आणि आपण पाहतोय की त्या साईडला हे सगळे आंदोलक जे आहेत ते बसलेले आहेत बॅरिकेडच्या पलीकडे। तर हे सगळे आंदोलक जे आहेत ते आज टेंटमध्ये बसलेले आहेत। त्यामुळे आपण पाहू शकतोय या साईडला हे आंदोलक जे आहेत ते सगळे शांततेत आज बसले आहेत, कारण 2 दिवस शिस्तीच्या कारणाने न्यायालयाने फटकारलं होतं। तर न्यायालयाने फटकारल्यानंतर आज हे सगळे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी शांततेत बसून आंदोलन करतायत आणि आपण पाहतो की हे स्टेज आहे, त्या स्टेजवरती उपोषण सुरू आहे आणि आजच्या दिवशी जवळपास दुपारी 3 वाजता न्यायालयामध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे। त्या संदर्भात आता या ठिकाणी चर्चा देखील सुरू आहे। नक्की काय होतं याकडे पाहणं गरजेचं आहे। प्रत्येक घडामोडीचा अपडेट आम्ही महासागरच्या माध्यमातून आपणास देऊ आणि पुढे काय घडतं हे पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।